तरुण आहेत जे पोलीस भरतीसाठी गेले होते, त्यांच्याकडनं मला फोन आला, त्यांच्याकडनं मला माहिती मिळाली की समान संधी कुठेतरी उपलब्ध होते की नाही. म्हणजे महाराष्ट्र सरकार या सर्व तरुणांना समान संधी उपलब्ध करून देत आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्याचं कारण असं आहे की इथून आतमध्ये ग्राउंडवरती ते लोक सकाळी 5 वाजता जातात, त्याच्यानंतर जवळजवळ 11 ते 12 वाजता हे लोक बाहेर येतात. तोपर्यंत आतमध्ये हे लोक कोणतेही खाण्यापिण्याचा पदार्थ घेऊन जाऊ शकत नाही. हरकत नाही, आम्ही त्याला समर्थनच करतो, कारण का कोणतेही त्याच्यामध्ये कोणताही पदार्थ किंवा घटक मिसळून घेऊन गेला जाऊ शकतो, म्हणून ठीक आहे, हरकत नाही. बाहेरचे पदार्थ आत मनाई आहे, हरकत नाही. मात्र आतमध्ये तुम्ही तिकडे धंदा कसा काय करू शकता? तिकडे अंड विकत मिळू शकतं, तिकडे फळं विकत मिळू शकतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची, ज्या तरुणाची परिस्थिती नाही, तो तिकडे फक्त पाणी आणि बिस्किटवर राहणार, आणि ज्याची परिस्थिती आहे तो तिकडे अंडी विकत घेईल, तो तिकडे फळ विकत घेईल. आणि ही परीक्षा जी आहे ती फिजिकल आहे, जिथे त्याचा माणसाचा शारीरिक कस लागणार आहे. आणि त्या ठिकाणी जर एखादा उपाशी पोटी मुलगा जर तिथे धावणार असेल आणि एखादा भरल्या पोटी धावणार असेल, तर आपण समान संधी कशी उपलब्ध करून देतोय? हा विचार कुठे ना कुठे आपण केला पाहिजे. वर्षाला 250 ते 300 कोटी आपलं जाहिरातीचं बजेट आहे महाराष्ट्र सरकारचं, त्यातले काही कोटी इकडे जर आपण खर्च केले तर मुलांना आपण एक अंड, एक फळ फ्रीमध्ये नाही देऊ शकत. याचा विचार राज्य सरकारने नक्कीच करावा.